ओंकार आणि आम्ही दोघे एकाच स्टाईलने उभे आहोत, कारण आमची रेडी आहे, म्हणजे तयारी जय्यत झालेली आहे. आता फक्त तुमच्या समोर मांडायचं आम्ही काय करणार आहोत. आपण काय करणार आहोत? कुकुंबर पंच. कुकुंबर पंच. साहित्य सांगतोस मला काय काय? दही दही 2 कप. 2 कप दही. काकडी मिक्सरला काढून घेतलेली. ओके. पुदिना. ओके. मीठ, हिंग, जिरा पावडर, साखर. ओके. आता काय करायचं मला सांग. पहिल्यांदा दही घ्यायचं 2 कप. मध्ये घे. त्याच्यामध्ये काकडीचं घालायचं. त्यानंतर मग जरासा पुदिना. ओके. किती जराशी एकदम जराशी बस. मीठ चवीपुरतं, जिरा पावडर आणि साखर. साखर 1 चमचा बस. आणि मिक्स करायचं. मी करून बघू का रे? चालेल. बरेच दिवसात मी फेटलेलं नाही काय. पण मला एक सांग, हे तर मी करतो ते तुझ्याऐवजी, पण तुझ्याऐवजी मी एक गोष्ट करू शकत नाही, म्हणजे शाळेचा जो पिक्चर आहे त्यामध्ये काम करू शकत नाही. कारण मी काय कुठल्याही अँगलने मी आता विद्यार्थी वाटत नाही. पण मला एक सांग, तुझा एक्सपिरियन्स कसा होता? तुझ्याबरोबर कोण कोण आहे त्या पिक्चरमध्ये? दिलीप रेवाळकर, आनंद इंगळे, वैभव मांगले, अमृता खानविलकर, संतोष जुळेकर. अरे मोठी आहे, म्हणजे गँग आहे. हो. मग तुला डिरेक्टर कोण आहे? सुजय ढहाके. सुजय ढहाके. सुजय ढहाके. कसं काय त्यांनी चांगलं डायरेक्शन केलं? हो मस्त. अच्छा. आणि दिलीप भैयाने तुला काय काय शिकवलं? काय नाही, म्हणजे ऍक्टिंग कशी करावी वगैरे. अजून आणि शूटिंग कुठे कुठे झालं तुमचं? वाई आणि पन्हाळा. वाई आणि पन्हाळा. हो. पन्हाळा गडावर. हो. क्या बात आहे. तिथे दही छान मिळतं माहिती आहे ना? हो. पन्हाळ्याला. हो. ओके. आता हे आपलं पूर्ण झालेलं आहे. आता काय करायचं मला सांग. बाउलमध्ये घ्यायचं. अच्छा, त्यातच घ्यायचंय. ओके. त्यात पुदिना वरनं जरासा टाकायचा. इच्छा असेल तर पुदिना टाकायचा. हो. बरोबर ना? झालं. हो. मला असं वाटतं की आपण हे जर फ्रीज मध्ये ठेवलं ना तर थंड प्यायला मजा येईल. काय? हो. व्हॉट डू यू फील? हो. की याच्यात एखादा असं बर्फाचा खडा टाकला तर? किस टाकायचा. बर्फाचा किस टाकायचा. हो. आता आम्ही बर्फाचा किस पण तुम्ही जास्त किस काढत बसू नका. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. क्युकुंबर पंच बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दही, किसलेली काकडी, पुदिना, मीठ, हिंग, जिरेपूड आणि साखर. कृती: एका बाउलमध्ये दही घेऊन त्यामध्ये काकडीचा किस, पुदिना, हिंग, मीठ, जिरेपूड आणि 1 चमचा साखर घालून मिश्रण ब्लेंडरने एकजीव करून घ्यावं.